आज या ठिकाणी महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीचं औचित्य साधून महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी आज जाणीवपूर्वक बाबासाहेबांच्या जीवनात रमाईचं योगदान अर्थात फातिमा बी शेख ते रमाई हा कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की या देशातल्या जेवढ्या मानवतावादी महामाता आहेत, महापुरुष आहेत, त्यांची बेरीज म्हणजे रमाई ही आजचे राष्ट्रीय प्रबोधनकार तायरबाई यांचा आपण पंचशिलेची मायेची श्वाल विश्वशांतीची आणि ग्रंथ देऊन आपण सन्मान करायचा आहे। सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा। थोर समाजसेवक, खरं पाहिलं तर मी त्यांना समाजसेवक यांच्यासाठी म्हणतो, तुम्हाला फक्त बाबा आमटेच दिसतो परंतु अंजुमबाई दिसत नाही। त्या कोरोनाच्या महामारीमध्ये आपला जीव धोक्यात घालून अनेक प्राण्यांना त्यांनी वाचवलेले असे हे अंजुमबाई, त्यांचा देखील सन्मान काकू करतील। सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा सन्मान करा। ठिकाणी आजचे प्रबोधनकार, राष्ट्रीय प्रबोधनकार तायरबाई यांना विनंती करतो, आजचा जो विषय आहे बाबासाहेबांच्या जीवनात रमाईचे योगदान अर्थात फातिमा बी शेख ते रमाई या विषयावरती आपण आपलं अनमोल मार्गदर्शन करावं। सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा सन्मान करावा। दिव्य मनाच्या ज्ञानी प्रकाशात ज्ञानाची दिव्य प्रभा न्याहून निघाली। महाकारुणी बोधिसत्व तथागत गौतम बुद्ध स्वराज्याच्या संकल्पने पायी ऐन तारुण्यात विरहाच्या वैराग्यात भावनेचा बळी देऊन रयतेचा संसार केला राजमाता जिजाई आणि शहाजीराजे। रयतेची सेवा हीच खरी ईश्वरी सेवा। या ईश्वरी प्रेरणेने प्रेरित होऊन स्वराज्याची स्थापना केली महान जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज। आरक्षणाचे जनक, गरिबांचे कैवारी राजश्री शाहू महाराज। अज्ञानाच्या अंधारात गुलामीची चादर येऊन झोपी गेलेल्या मूळ निवासी भारतीयांना शब्दांच्या स्पर्शाने जागे करून विठ्ठलीची अंघोळ घातली क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले। विद्येची भूक व विचारांच्या तहानेचा भाव जागृत करून तो सतत तेवत ठेवण्यासाठी समतेच्या बेड्या घटनेद्वारे चातुर्यवर्ण व्यवस्थेला घातल्या आणि कायम स्वरूपी समता ही समाजात निर्माण केली।
शिका संगतीत व्हा आणि संघर्ष करा व शेळ्या मेंढ्यासारखं जीवन जगण्यापेक्षा वाघाप्रमाणे जगा. महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दीन दुबळ्यांची माऊली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सावली. आपल्या सर्वांची माऊली माता रमाई. जग हे शेष नागाच्या मस्तकावर तरलेलं नसून ते गोर गरीब श्रमिकांबंधून. इतिहास हा भूतकाळाचा साक्षी आहे. वर्तमान काळ जगत असताना भविष्य काळात भूतकाळात घडून आलेल्या चुका पुन्हा पुन्हा घडू नयेत म्हणून आपण इतिहासाची उजळणी करत असतो. रुजली गेलेली वंश परंपरेची चातुर्यवर्ण व्यवस्था हीच मुळे इतिहासात घडून आलेली फार मोठी चूक होती. या वंश परंपरेच्या चातुर्यवर्ण व्यवस्थेमुळे क्षत्रिय वैश्याकडे वैश्य ब्राह्मणाकडे आणि ब्राह्म शूद्राकडे संकुचित दृष्टीने पाहत असे. त्यामुळे समाजातून एक आत्माच नष्ट झाली होती. त्याचाच फायदा परकीयांनी घेतला. वेळोवेळी आक्रमण झाली. आक्रमणातून सत्तांतर व सत्तांतरातून धर्मांतर झाले. वेळोवेळी आक्रमण झाली. आक्रमणातून सत्तांतर होऊन राज्य सत्ता जरी बदलत गेली तरी मानवतेचा गळा घोटणारी धर्मसत्ता मात्र नेहमीच आक्रमक आर्यांकडे तर आहे. परिणामता निर्माण झालेलं दुःख, विषमता, विषमतेतून निर्माण झालेली निष्क्रियता माता जिजाई आणि शहाजी राजे यांना पाहुली. त्यांनी ऐन तारुण्यात विरहाच्या वैराग्यात भावनेचा बळी देऊन रयतेचा संसार केला. राजमाता जिजाई आणि शहाजी राजे यांचं समतेचं स्वप्न पूर्ण करण्याकरिताच महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सर्व धर्म पंथ व जातीच्या लोकांना समानतेची वागणूक होती. होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी. अशा प्रकारची आख्यायिका निर्माण करणारे शिवाजी महाले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शरीर रक्षक होते. वीर बाजी प्रभू बाळाजी आवजी अशा सारखी विविध धर्म पंथ व जातीची मंडळी ही जशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी होती तसेच 37% सैनिक हे मुस्लिम धर्मीय. सिद्धी वाहाब सिद्धी वाहवा हे घोडदळात अधिकारी होते. तर सिद्धी मिस्त्री दर्या सारंग सुलतान खान दाऊद खान इब्राहिम खान हे आरमार दरामध्ये अधिकारी होते. तर या संपूर्ण आरमार दराचा प्रमुख दौलत खान होता. त्यांचा तोफखाना प्रमुख इब्राहिम गारती होता. सिद्धी अंबर वाहाब हवालदार शमा खान हा सरदार. त्या असा घोटाळा संकट निर्माण झालेला आहे.
आणि त्यावेळेस संभाजीराजे रायगडावरती आक्रमण करून पुन्हा सत्ता हाती घेतात. पुढील काळात संभाजीराजे हे दूर दौऱ्यावरून परत रायगडावर येत असताना रंगनाथ स्वामी आणि त्यांच्या 300 शिष्याच्या आग्रहास्तव काही काळ विसावा घेण्यासाठी संगमेश्वर येथे थांबलेले असताना एका बेसावधशेने संभाजीराजे यांचा कैद करून त्यांना मुघलशाहीत बहादूरगडावरती घेऊन जाण्यात येते. आणि तिथं गेल्यानंतर नेमकं औरंगजेब तिथं नसतो, तो दूर दौऱ्यावरती गेलेला असतो. ते स्थानिक मुघल सरदार म्हणतात की आमचा आणि स्वराज्याचा मैत्री करार झालेला आहे आणि असं असतानाही तुम्ही यांना का धरून आणलेलं आहे. त्यावेळी औरंगजेबाच्या पदरी असलेले महंमद भट म्हणतात की राज्य सत्तेपेक्षा धर्मसत्ता ही श्रेष्ठ आहे. आणि संभाजीराजे यांनी अण्णाजी दत्तो मरोपंत पिंगळे आणि आमच्या धर्मगुरूंची हत्या केलेली असल्यामुळे ते आमचे गुन्हेगार आहेत. ते राजकारणी राजे म्हणून जरी तुमच्याकडे येत असतील तरी राज्य सत्तेपेक्षा धर्मसत्ता ही श्रेष्ठ असल्यामुळे त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार आम्हाला आहे. आणि अशा प्रकारे ठरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, अशी विचित्र केविलवाणी अवस्था मुघलांची होती. ती केवळ बघ्याचीच भूमिका घेतात. नेमकं त्याच वेळेस मुघलांचे शाही पाहुणे म्हणून बहादूरगडावरती वास्तव्यात असताना एका केविलवाणी रडण्याच्या आवाजाने संभाजीराजे यांना जाग येते. राजे त्या आवाजाचा मागोवा घेत कैद खाण्यापर्यंत जातात. जवळ जाऊन पाहतात तर काय, एक मूठभर लांब दाढी असलेला मिया खान नावाचा कैदी कैद खाण्याच्या तळावरती डोकं आपटून घाय मोकळून रडत आहे. संभाजीराजे यांना त्याची दया येते. मोठ्या आस्थेने त्याची चौकशी करतात. त्यावेळेस तो मिया खान म्हणतो की राजे, माझ्या 2 मुलींची लग्न अवघ्या 10 दिवसावरती आली आहे आणि मी माझ्या मुलींच्या लग्नात उपस्थित राहू शकत नाही. त्यामुळेच मी माझ्या दुर्दैवी नशिबावर रडत आहे. संभाजीराजे त्याला आश्वासन देतात आणि दुसऱ्या दिवशी औरंगजेबाचा पुत्र मोहजम याची गाठ घेऊन झालेला प्रकार त्याच्या कानावरती घालतात आणि त्याला विनंती करतात की मी माझा विश्वासू सरदार जैनुद्दीन याला 15 दिवसाच्या बोलीवरती तुझ्या कैदेत ठेवतो. तू 10 दिवसाकरिता मिया खान याला कैद मुक्त कर. औरंगजेबचा पुत्र मोहजम संभाजीराजे यांच्या शब्दाला मान देतो. त्याला 10 दिवसाकरिता कैद मुक्त करतो. पुढील काळात ज्यावेळेस संभाजीराजे यांना इथं कैद करून आणलेलं असतं त्यावेळेस हा जो मिया खान असतो तो पुन्हा पूर्ण बहादूरगडाचा किल्लेदार झालेला असतो. तो संभाजीराजे यांचे उपकार विसरत नाही. त्यांची सेवा जीवाभावाने करतो. नेमकी हीच गोष्ट औरंगजेबाच्या पदरी असलेल्या ब्राह्मण सरदारांच्या लक्षात येते. हा मीठ खातोय मोगलांची आणि सेवा मात्र करतोय राजे संभाजींची. पूर्वी हा गुप्तेर म्हणून त्याच्यावरती आरोप होता. म्हणजे हा नक्कीच स्वराज्याचा गुप्तेर असावा म्हणून त्याची मुघल निष्ठा तपासण्याकरिता त्याच्या हातात 2 लालबुंद झालेल्या सळ्या दिल्या जातात आणि त्या सळ्या संभाजीराजे यांच्या डोळ्यात खुपसण्याचा आदेश दिला जातो. मिया खान त्या
तप्त लाल भुंज झालेल्या सळ्या हाती घेतो. मोठ्या धैर्याने संभाजी राजे यांना सामोरी जातो आणि मोठ्याने धिक्कार करतो की अशा प्रकारची दिलेली सजा इस्लामला मुळीच मान्य नाही. असं अपकृत्य करून नरकात जाण्यात असं अपकृत्य करून नरकात जाण्यापेक्षा मृत्यू बरा. म्हणून त्या तप्त लालबुंद झालेल्या सळ्या संभाजी राजे यांच्या डोळ्यात खुपसण्याऐवजी स्वतःच्या पोटात खुपसून घेऊन मृत्यूला मुसलमान. बंधूंनो, संभाजी राजे यांचा वध जर का मुसलमानांच्या हातून झाला असता तर नक्कीच त्याच काळात मुस्लिमांचा गुजरात झाला. बंधूंनो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा खूप आदर आणि अभिमान होता. ज्या वेळेस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्र लेखनास बसत त्यावेळेस प्रत्येक पानावरती प्रथमतः ते छत्रपती शिवाजी महाराजांचं पवित्र नाम लिहित आणि तदनंतरच पुढचा मजकूर पूर्ण करायचा. आपल्या लेखनाची सुरुवात करत असताना प्रत्येक पानावरती ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाम लिहित आणि नंतरच पुढचं लेखन पूर्ण करायचं. ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे अनुयायी रायगडावर जात असताना व येत असताना शिवराय व भीमरायाच्या नामघोषणांनी संपूर्ण परिसर गुंजून जातो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मोहू येथील लष्करी छावणीत झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातात ढाल आणि तलवार होती. महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात पेन आणि पुस्तक होते. त्यावेळेस शस्त्राची लढाई होती त्यावेळेस महामानव छत्रपती शिवाजी महाराज हे शस्त्राने लढले आणि ज्यावेळेस विचारांची लढाई होती त्यावेळेस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शब्दरूपी शस्त्राने लढले. एकदा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी जात असताना बाबासाहेबांना निरोप देण्याकरिता समता सैनिक दलाचं सैनिक आलं होतं. समता सैनिक दलातील शिस्तबद्धता पाहून बाबासाहेबांबरोबर सहप्रवास करणारे RSSचे प्रमुख बॅरिस्टर मुंजे बाबासाहेबांना म्हणतात की तुम्ही जर का आमच्या बरोबर आला या सैनिकांचा उपयोग जर का आपण एकत्र येऊन मुसलमानांच्या विरोधात केला तर किती बरं होईल. त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की आम्हाला शूद्र मुसलमानांनी नाही ठरवलं. आमच्यावरती अन्याय अत्याचार मुसलमानांनी नाही केला. ज्यांनी आमच्यावरती अन्याय अत्याचार केलेला आहे त्यांच्या विरोधात मात्र या सैनिक दलाचा उपयोग नक्कीच करण्यात येईल. एकदा पालघरला बाबासाहेबांची जाहीर सभा होती. सभेत स्थान रेल्वे स्थानकापासून दूर होतो आणि म्हणून संयोजकांनी घोड्या गाड्या मानची व्यवस्था केली होती. परंतु बाबासाहेब आंबेडकर हे शूद्र असल्याची जाणीव झाल्यामुळे जे स्वतःला धर्मश्रेष्ठ समजणारे जे लोक होती त्यांनी त्या कार्यक्रमात
अनुयायांना घेऊन जाण्यासाठी नकार दिला, त्यावेळेस मुस्लिम घोडे गाड्यावाल्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन महामानव बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या अनुयायांना जाताना व घेऊन येताना त्यांनी हातभार लावला. विकृत मनुस्मृतीच्या कलंकित चातुर्य वर्ण व्यवस्थेमुळे सदा सर्वदा उपेक्षित असलेल्या अस्पृश्यांचा सर्वांगीण विकास घडून यावा म्हणून हैदराबादच्या निजामाने 1 करोड रुपये देणगी देऊन शेड्यूल कास्ट वेलफेअर फंड नावाची स्थापना केली. इतकेच नव्हे तर दलितांच्या शैक्षणिक विकास घडून यावा म्हणून हैदराबादचे निजामाने औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेजसाठी 200 एकर जमीन दिली. तसेच मिलिंद कॉलेजची इमारत उभी करण्याकरिता 12 लाखाची देणगीही दिली. सिद्धार्थ कॉलेज बांधत असताना मुंबईतील शेख हुसेनजी भाई लालजी यांनी 50,000ची देणगी दिली. तर सर रावतजी जहांगीर यांनी सुद्धा सिद्धार्थ कॉलेज बांधण्याकरिता मोलाचं सहकार्य केलं. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर झेंड्याचा रंग ठरला गेला. झेंड्यावरती कोणता सिंबल लावायचा यावरती चर्चा चालू होती. त्यावेळेस महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात आलं की भारताच्या झेंड्यावरती चरखा चिन्ह लागलं तर किती बरं होईल. परंतु महात्मा गांधी जे सतत बाबासाहेबांना पाण्यात पाहत होते, त्यामुळे बाबासाहेबांना हे माहित होतं की मी जर का सरळ मागणी केली तर माझी मागणी धोडकावून लावण्यात येईल. म्हणून बाबासाहेबांनी पेरची चाळ खेळली आणि काँग्रेस पक्षातील राज्यपाल सय्यद हसन तय्यबजीकडे हा विषय मांडला. सय्यद हसनजी हे बाबासाहेबांना खूप मानत असत. बाबासाहेब आंबेडकरांवरती जे फार प्रेम करत असत. त्यांनी बाबासाहेबांना आश्वासन दिले की बाबासाहेब आता हा विषय माझा झालेला आहे, तो विषय मला माझ्या परीने सोडवू द्या. असं बोलून बदरुद्दीन तय्यबजी महात्मा गांधींकडे जातात आणि महात्मा गांधीकडे विषय मांडतात की भारताच्या झेंड्यावरती जर का अशोक चक्र लागलं, चरखा चिन्ह लागलं तर किती बरं होईल. हे जर का लागलं तर तुम्ही अस्पृश्यांचे मसिया ठरताय. अशा प्रकारे बदरुद्दीन तय्यबजीच्या जाळ्यात महात्मा गांधी अडकतात आणि अशा प्रकारे बदरुद्दीन तय्यबजी या मुस्लिम सद्ग्रस्तामुळे आज भारताच्या झेंड्यावरती अशोक चक्र मान सन्मान याने झळकत आहे. बंधूंनो, हिंदू कोड बिल हे भारतीय संविधानाचं सौंदर्य आहे असं मत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. परंतु हिंदू कोड बिल जर का पारित झालं तर विशेषतः मनुवादी समाजातील स्त्रियांना संपत्तीत समान वाटा मिळेल म्हणून काँग्रेस पक्षातील मनुवादी राजकारण्यांनी हिंदू कोड बिलला विरोध केला आणि हिंदू कोड बिल हे पारित होत नाही हे पाहून बाबासाहेब आंबेडकरांनी आपला निषेध व्यक्त करण्याकरिता मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि हा राजीनामा देत असताना बाबासाहेब म्हणाले, मी अहोरात्र कष्ट करून दिवस रात्र एक करून
घटनारूपी मंदिर बनवले, परंतु या घटनारूपी मंदिरात देवाची प्रतिष्ठाना करण्यापूर्वी मनुवादी परंतु घटनारूपी मंदिरात देवाची प्रतिष्ठा करण्यापूर्वी मनुवादी राक्षसांनी या घटनारूपी मंदिराचा ताबा घेतला आहे. परिणाम का आपला निषेध व्यक्त करण्याकरिता महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. अशा तऱ्हेने ऐश्वर्य पद प्रतिष्ठा पावलोपावली महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या पाया पडत होती, परंतु सोनेरी आमिष दाखवणारी ती सर्व पद महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी लाथेने ठोकली. इंग्रज सरकारने हिंदू मुस्लिम व शोषित समुदायाचा शैक्षणिक विकास घडून यावा म्हणून प्रत्येकी 5 लाख रुपयाची देणगी दिली. हिंदूंनी बनारस युनिव्हर्सिटीची स्थापना केली, मुस्लिमांनी अलीगड युनिव्हर्सिटीची. परंतु महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी हे पाहिलं की आपला समाज अशिक्षित आहे, त्यांना शिक्षित करण्यासाठी हा पैसा जर का उभा केला तर किती बरं होईल. म्हणून महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांनी दिलेला तो 12 लाखाचं दान आपल्या 12 बलुतेदारांना दिला. ही 12 विद्यार्थी बौद्ध विद्यार्थी पुढे जाऊन 12चे निघाले आणि त्यांनी ती संपत्ती त्या पदांद्वारे मिळणारी संपत्ती भूमिपुत्र बहुजन बांधवांच्या विकासासाठी खर्च करण्यापेक्षा त्यांनी ती संपत्ती स्वतःच्या याच्यासाठी खर्च केली आहे. त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की मला माझ्या शिकलेल्या लोकांनी फसविले. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की पूर्वी ज्या दगाबाज लोकांनी बाबासाहेबांना फसवलं त्याच वंशाची वंशावळ वर्तमान काळात आजही राजकारणाच्या रूपात बाबासाहेबांच्या विचारांच्या पाठीत खंजीर खुपसून मनुवादी मानसिकतेच्या मांडीवर बसून स्वतःबरोबर समाजाला फसवण्याचं निंदनीय कृत्य करत आहे. एकदा तथागत गौतम बुद्धांच्या काळामध्ये राजा प्रसन्नजित म्हणून राजा होऊन गेला. या राजा प्रसन्नजितचा हत्ती एका पायाने लगडू लागला, त्यामुळे राजा प्रसन्नजित दुःखी झाला, कष्टी झाला. ही गोष्ट ज्यावेळेस तथागतांना कळाली त्यावेळेस तथागत गौतम बुद्ध स्वतःहून राजवाड्यावर आले. हत्तीचा पाय पाडला तर कुठेही कोणत्या प्रकारची दखल नाही. तदनंतर तथागत गौतम बुद्धांनी त्या हत्तीच्या माहुताला बोलवलं, त्याच्या हातात लगाम दिला. तो सारथी पुढं तो लंगडा होता. तो लंगडत चाललेला सारथी पुढं आणि पाठीमागून लंगडत चाललेला. काही वेळानंतर तथागत गौतम बुद्धांनी त्या हत्तीच्या माहुताच्या हातातली दोरी आपल्या हातात घेतली. तथागत गौतम बुद्ध पुढं आणि पाठीमाग लंगडत चाललेला हत्ती अचानक सरळ पायाने चालू लागला.
हे दृश्य पाहिल्यानंतर राजा प्रसन्नजित आनंदित झाला, हर्षित झाला. आनंदाच्या भरात त्यांनी तथागत गौतम बुद्धांच्या पायावरती लोळण घेतली. त्यावेळेस तथागत गौतम बुद्ध म्हणाले, मी कोणत्याही प्रकारचा अद्भुत चमत्कार घडून आणलेला नाही, तर या हत्तीचा माहूत एका पायाने लंगडा होता, त्यामुळे हत्ती त्याचं अनुकरण करत होता. बंधू, ज्या समाजाचा नेता माहूत हा विचाराने लंगडा आणि कर्माने विकृत असेल, त्या समाजाचा समुदाय सुद्धा त्याच अनुकरण करत आहे. एकदा संत गाडगेबाई महाराज एका गावात गेले. त्यांनी कीर्तन प्रवचन केलं. त्यांचं कीर्तन प्रवचन झाल्यानंतर प्रभावित झालेल्या त्या गावातील सावकारांनी गाडगे महाराजांना जेवणाचं निमंत्रण दिलं, परंतु गाडगे महाराज काही गेले नाही. त्यामुळे सावकारांनी परत त्यांना पाठवलं. ते काही येत नव्हते. त्यानंतर सावकार स्वतःहून आला आणि म्हणाला, मी इतकं तुम्हाला बोलणं पाठवतोय तर मी मिष्टांग बनवून बोललेलं आहे आणि तुम्ही मात्र माझ्या विनंतीला मान देत नाही. त्यावेळेस संत गाडगे महाराज म्हणतात, माझी बस यायची इच्छा होती आहे, परंतु काय करू, मला सोडत नाही. येत असतो त्यावेळेस मला मिठी मारून बसलेले होते. सावकार हसतो आणि हसत हसत पुढे जाऊन म्हणतो, काय महाराज, तुम्ही माझी चेष्टा करत आहेत. आणि असं बोलून ते त्यांचे हात सहन करतात. त्यावेळेस गाडगे महाराज म्हणतात की मला तुला हे सांगायचं होतं की सावकारी पेशाने तुला मिठी मारलेली नाही, तूच सावकारी पेशाला मिठी मारून बसलेला आहे. जोपर्यंत तू सावकारी पेशाची मिठी सोडत नाही तोपर्यंत मी काय तुझ्या घरी येणार. एका गावात खूप अकाल पडतो, जिथं माणसांना काही खायला मिळत नसतं तिथं कुत्र्यांना पण विचारणार. म्हणून कुत्र्याचा सरदार म्हणतो ते गावात बघा, जवळच्या गावात आपल्या पोट्या पाण्याची काही व्यवस्था होती का. म्हणून ते कुत्र जवळच्या गावात जातो. संध्याकाळची वेळ झालेली असते, म्हातारी भाकऱ्या तापत बसलेली असते. तिने पाहिलं तर कुत्र्याचं पोट चिपाट झालेलं आहे. तिला दया येते, ती गरम गरम भाकर त्या कुत्र्याला टाकते. तसं पाणी कुत्र म्हणतात की बाहेरून आलेलं कुत्र आपल्या भाकरीचं अहंकार होत आहे आणि त्यामुळे त्याच्यावर ते अटॅक करून त्याला चावून लवलवान करून सोडतात. ते कुत्र तसं धावत परत गावी येतं. त्यावेळेस कुत्र्याचा सरदार म्हणतो की मी तुला कशासाठी पाठवलं होतं. आणि नानाईक म्हणतात की तू हेच नेहमीसारखं तेच करून आलेलं आहे. त्यावेळेस उत्तरादाखल ते कुत्र म्हणतो त्या गावातील लोक चांगली होती, परंतु आपली जात भाऊ चांगली नाही. अशीच काहीशी अवस्था आज बाबासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या राजकीय मंडळींनी आज तुमची आमची करून ठेवलेली आहे. एक मनुवादी नेता होता, त्याने हौसे पोटी कुर्ता पैजामा शिवून आता घरी येऊन पाहिलं तर पायजामा जरा जास्तच लांब झाला आहे. म्हणून त्याने वेळोवेळी आपल्या बायकोला बहिणीला मोलकरणीला विनंती केली, परंतु त्याचं कुणीच ऐकलं नाही. शेवटी तो वैतागला आणि धोकी केला. रात्री 10च्या वेळेस आईच्या लक्षात येतं की बाळाने मला काहीतरी सांगितलं आहे. पायजामा काढते, येते. 11च्या दरम्यान तेच कर्म काही करते, 12च्या दरम्यान कार्य काहीतरी करते. आणि सकाळी
ज्यावेळी तो पायजामा मोलकरणीच्या हाती लागतो त्यावेळी त्या पायजामाची चड्डी झाली होती. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनात ठरवलं असतं तर प्राप्त केलेल्या अगणित पदव्यांच्या माध्यमातून 100 पिढ्यापासून खाती इतकी संपत्ती नक्कीच माझ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभी केली असती. परंतु तसे न करता भूमिपुत्रांची उन्नती हीच आपली श्रीमंती. या धम्म प्रेरणेने प्रेरित झालेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राप्त केलेल्या अगणित पदव्यांचे आघात मनुस्मृतीवरती घातल्यामुळे लुळी पांगळी झालेली मनुस्मृती मनुस्मृती कायमची अपंग झाली होती आणि त्यामुळे आज भूमिपुत्र बहुजन बांधवांना मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही गोलमेज परिषदेत भाग घेण्याकरिता इंग्लंडला गेलेले असताना गार्डियन वृत्तपत्राच्या वार्ताहरांनी आलेल्या लोकप्रतिनिधीकडे वेळ मागितली. रात्री 10ची वेळ महात्मा गांधींनी दिली, 11ची वेळ बॅरिस्टर जिनाने दिली आणि 12ची वेळ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दिलेल्या वेळेनुसार गार्डियन वृत्तपत्राचा वार्ताहर दोन्ही नेत्यांच्या बंगल्यावरती गेला, परंतु दोघेही झोपी गेली होती. परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मात्र त्याचीच वाट पाहत. त्यावेळेस भेटीस आलेल्या त्या वार्ताहराने पहिला प्रश्न बाबासाहेबांना विचारला की आपल्याप्रमाणे महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जिना यांनी वेळ दिली होती, परंतु त्यांनी वेळ न पाळता ते झोपी गेलेले आहात, ते गेले आहेत, आपण मात्र जागे आहात. त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले त्यांचा समाज जागा आहे म्हणून ते झोपी गेलेले आहेत आणि माझा समाज झोपी गेलेला आहे, त्यांना जागे करण्याकरिताच मी जागा आहे. अशा तऱ्हेने अहोरात्र बहुजन बांधवांच्या उन्नतीने विकास होऊन येईल या चिंतेपायी बाबांना झोपी माहीत. विद्येची डॉक्टरकी घेऊन ज्यावेळेस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आगमन मुंबईत झालं त्यावेळेस त्यांच्या स्वागतासाठी आलेला समुदाय बाबासाहेबांचं मोठपण जपण्याकरिता म्हणू लागला, बाबासाहेब आपण टॅक्सीने जा, आम्ही रेल्वेने येतो. परंतु महामानव बाबासाहेब आंबेडकरांना तुझ्या भावमुळीच मान्य नव्हता. ते म्हणाले नाही, मी सुद्धा आपल्या बरोबर रेल्वेनेच प्रवास करणार. अशा तऱ्हेने बाबासाहेबांच्या अनुयायांनी बाबासाहेबांना नेत्याच्या चौकटीत बंदिस्त करण्याचा खूपदा प्रयत्न केला, परंतु बाबासाहेबांनी नेता न बनता कार्यकर्ताच बनून राहणे पसंत केले. कारण बाबासाहेबांच्या मते कार्यकर्ता हा वारा असून विचार हे सुगंध आहे. बुद्ध धम्माचा सम्यक मानवी मूल्य जपणारा मानवतावादी विचारांचा सुगंध सर्वदूर सर्वदा सर्व मानवी मनांवर दरवळत राहावा म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःला समाजापासून 2 हात दूर राहणारा नेता न समजता समाजात मिळून मिसळून वागणारा कार्यकर्ताच म्हणून राहणे पसंत. बघून
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकांशी गाढ मैत्री होती. एकदा बाबासाहेब पुस्तक वाचण्यात मग्न असताना त्यांनी आपले सेवक चिंतामण कांबळेंना बोलवलं आणि आप्पा बोलून चौकमध्ये पुस्तक खरेदी करून ये म्हणून सांगितलं. परंतु पुस्तक वाचण्याच्या तंद्रीत असलेल्या बाबासाहेबांनी त्यांना प्रवास खर्च दिला नाही. तो क्षणभर तसाच उभा राहिला. त्याला धाडस झालं नाही बाबासाहेबांकडे पैसे मागण्यासाठी. ओळखीचं भेटलं नाही. क्षणभर स्वतःशीच विचार केला आणि तसेच बोरी बंदरला जाऊन पुण्याला जाणाऱ्या रेल्वे गाडीत बसले. कल्याण स्टेशन गेल्यानंतर आलेल्या तिकीट चेकरनी प्रवास करणाऱ्यांना तिकीट प्रवास करणाऱ्या चिंतामण कांबळेंना स्टेशन मास्टरच्या हवाली केले. चिंतामण कांबळे हात जोडून स्टेशन मास्टरना म्हणाल, मला जाऊ द्या, पुण्याला माझं फार महत्वाचं काम आहे. पुन्हा तेच पारुपद ऐकून चिंतामण कांबळ्याच्या फाटक्या व्यक्तिमत्वाकडे पाहत स्टेशन मास्टर शेतातला, अरे कसलं काम आहे, तू जबाड थापाड्या आहे. जिवारी लागणारे ते शब्द ऐकतात तयार झालेल्या चिंतामण कांबळ्यांनी खिशातली चिठ्ठी काढली आणि स्टेशन मास्तरांच्या हातात सोडली. चिठ्ठी उलगडून वाचता स्टेशन मास्तरांना थरथरणाऱ्या हातातील कागदही फडफड आवाज करू लागला. त्याच वेळेस रेल्वे गाडी खडखड आवाज करीत वारा चिरीत निघून गेली. पश्चातापाच्या घामाने भिजलेला स्टेशन मास्तर कापऱ्या आवाज हात जोडून म्हणाला, कांबळे दादा, ही अनमोल चिठ्ठी अगोदर का नाही दाखवली. उत्तरात दाखल कांबळे दादा म्हणाले, मला बाबांच्या नावाचा दुरुपयोग करायचा नव्हता म्हणून मी ही चिठ्ठी नाही दाखवली. ओशाळलेल्या स्टेशन मास्टरने क्षमा मागून चहा पाणी घेण्याची विनंती केली. परंतु बाबांना वेळेवर पुस्तक मिळणार नाही या चिंतेपायी चिंताग्रस्त झालेल्या चिंतामण कांबळेंनी चहापान घेण्यास नकार दिला. हतबल झालेला स्टेशन मास्तर पुन्हा पुन्हा क्षमा मागू लागला. त्यावेळी चिंतामण कांबळे म्हणाले, मास्तर, आपण सरकारी नौकर आहात. आपण सरकारी नौकर असल्याने सरकारी नियमाप्रमाणे वागलात, त्यामुळे क्षमा मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इतक्यात पुण्याला जाणारी पुढची गाडी आली आणि स्टेशन मास्टरने सन्मानपूर्वक चिंतामण कांबळ्याला पुण्याला जाणाऱ्या रेल्वे गाडीत बसवलं. बाबासाहेबांच्या अनमोल अक्षरात सम्यक मानवी मूल्य जपणारा समतेचा भाव होता. त्यामुळे समाज त्यांच्या अनमोल अक्षरांसमोर नतमस्तक होत होता व आजही होत आहे. कोलंबिया विद्यापीठाला 250 वर्ष पूर्ण झाली म्हणून शिकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वात बुद्धिमान विद्यार्थी म्हणून बाबासाहेबांचा विद्यार्थ्यांमध्ये बाबासाहेबांचा गौरव सत्कार करण्यात आला. लोहे को काटता है, लोहे को काटता है या विज्ञानवादी तर्काचा अर्थ घेऊन प्राप्त केलेल्या अगणित पदव्यांच्या आघात मनुस्मृतीवरती घातल्यामुळे लुळी पांगळी झालेली मनुस्मृती कायमस्वरूपी महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेसमोर नतमस्तक होती. दलित न्याय हक्काची ही ज्योत पेटवून
ज्यावेळेस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आगमन मुंबईत झालं त्यावेळेस त्यांच्या नाम घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. बाबांना हार घालण्यासाठी चढाओढ लागली होती. सदर कार्यक्रमात उपस्थित राहण्याकरिता माता रमाई उत्सुक होत्या. माता रमाई अत्यंत उत्सुक होत्या. परिधान करण्यास चांगलं लुगडं नसल्यामुळे शाहू महाराजांनी बाबासाहेबांना घातलेला जरीचा फेटा नेसून त्या कार्यक्रमात उपस्थित राहिले. सत्कार समारंभ झाल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत जनता वृत्तपत्राचे वार्ताहर सहस्त्रबुद्धेंनी माता रमाईंना प्रश्न केला की बाबासाहेबांनी इतका मोठा भीम पराक्रम गाजवून आलेला असतानाही आपण सर्वात शेवटी हार का घातला आणि हा हार घालत असताना त्यांच्या मुखाकडे न बघता चरणांकडे पाहत सर्वात शेवटी हार का घातला. त्या दोन्ही प्रश्नांची उत्तर देत असताना माता रमाई म्हणाल्या, कर्मयोगाने मी बाबासाहेबांची धम्म पत्नी जरी असले तरी धम्माने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भूमिपुत्रांचे पितामह आहे. म्हणून मी माझ्याही पेक्षा अधिक अधिकार माझ्या अस्पृश्य बांधवांचा बाबासाहेबांवर आहे. म्हणूनच मी सर्वात शेवटी हार घातला आणि हा हार घालत असताना माझी नजर माझ्या कुंकवाच्या धन्याला लागू नये म्हणून त्यांच्या मुखाकडे न बघता चरणांकडे पाहत सर्वात शेवटी अशा तऱ्हेने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मोठं पण जपण्याकरिता लहानपणी आई वडिलांचं छत्र हरपल्यानंतर लहान भावंडांचा सांभाळ करण्याकरिता लागणारी कष्ट करण्याची सोशिकता व प्रौढपणाचा समजूतपणा माता रमाईंना बालपणातच न मागता स्वीकारा लागला होता. पुढील काळात भीमराव या क्रांतिकारी वादळाशी लग्न झाल्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांनी एकमेकाच्या सहमतीने ऐन तारुण्यात विरहाच्या वैराग्यात भावनेचा बळी देऊन भूमिपुत्रांचा सर्वांगीण विकास घडून यावा म्हणून शिक्षण प्राप्तीचं क्षेत्र बाबासाहेबांनी स्वीकारलं आणि बाबासाहेबांच्या विद्या अर्जनात व्यत्यय येऊ नये म्हणून पुरुषाला लागेल असं करून कष्ट करून बाबासाहेबांचा संसार समर्थपणे सांभाळण्याचं महान कार्य माता रमाईंनी पार पाडले. उच्च शिक्षण घेण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब परदेशात गेले असताना माता रमाईंनी कष्टाचे डोंगर उपसले. वनवन फिरून सरपणाबरोबर शेण गोळा करून त्याच्या गौऱ्या खातून त्या भिकून कुटुंबियांच्या पोटाचा अग्नी विझवला. कधी अर्धपोटी तर कधी उपाशीपोटी झोपल्या. उपोषणामुळे व औषध उपचार विना 4 लेकरं डोळ्या देखत मरताना पाहिजे. विद्येची भूक शमिण्यासाठी शिळा सुकलेला पाव पाण्यात भिजून खाऊन अगणित पदव्यांचे घास गुळगुळीत करणाऱ्या महामानवांच्या विचारांना कुटुंबियांचा पाठबळाचा जयभीम व्यक्त करण्याकरिता महामाता माता रमाईंनी अवरतर कष्ट करून 13 रुपयाची मनी ऑर्डर पाठवून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यामध्ये माता रमाईंनी घेतलेल्या अधिक परिश्रमामुळे
माता रमाईंना क्षयरोग झाला होता. माता रमाईंना क्षयरोग झाल्यानंतर हवा पालट करण्याकरिता वैद्यकीय सल्ल्यानुसार त्या धारवाडला वराळे मास्तरांच्या घरी गेले. वराळे एक बाबासाहेबांचे भारी कार्यकर्ते होते, अच्छे कार्यकर्ते होते. ते एक आश्रम सुद्धा चालवत होते आणि त्याच्यावरती धारवाडच्या संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी होती. एकदा ते धारवाडच्या इतर कार्यक्रमात व्यस्त असताना 3 दिवस घरी येऊ शकले नाही. वराळे मास्तर कार्यकर्ते म्हणून अधिक गुंतले गेल्यामुळे बोर्डिंगला लागणाऱ्या रसदची व्यवस्था ते करू शकल्या नसल्याने मुले भुकेने व्याकुळ झाली. ममतेचा महासागर माता रमाई यांनी जवळची रक्कम खर्च करून मुलांची पोटाची भूक मिटवली. मुलं पोटभर येऊन शांतपणे झोपून गेली. रमाई मात्र या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून या कुशीवर, कधी बसून तर कधी उभ्या राहून तर कधी शतपावली करीत उद्या बोर्डिंगला लागणाऱ्या अन्नधान्याचं काय या न सुटणाऱ्या प्रश्नाचं उत्तर शोधत होत्या. शेवटी उशिरा रात्री प्रश्नाचं उत्तर सापडलं. माता रमाईंनी स्वतःशी समाधानाचं स्मित हास्य करून ते शांतपणे झोपी गेल्या. सदरच्या घटनेचा वृत्तांत वराळे मास्तरांना कळता क्षणीच ते लगबगीने वाण्याकडे गेले. परंतु अगोदरची थकबकी असल्यामुळे दुकानदाराने उधार धान्य देण्यास नकार दिला. लहान तोंड करून खाली मान घालून रात्री उशिरा वराळे मास्तर घरी आली व रात्रभर चिंता करून बसली. माता रमाईंनी पाहिलं की चिंताग्रस्त अवस्थेत असलेल्या कपाळावर हात ठेवून वराळे मास्तर शून्य नजरेने एकटक पाहत बसले आहे. त्यांना त्या असह्य अवस्थेत पाहून दीन दुबल्यांची माऊली प्रज्ञा सूर्याची सावली ममतेचा महासागर माता रमाई गरजल्या. मास्तर साहेबांची रमा असताना आपण का म्हणून रडत आहात, चिंता करीत आहात? रमाईच्या आवाजाने विचारांच्या तंद्रीतून जागे झालेले वराळे मास्तर म्हणतात, नाही ताई, असं काही नाही. दादा ताई म्हणतात आणि ताटापासून लोणी लपवतात. दादा, मला बोर्डिंगच्या परिस्थितीची जाण पूर्णपणे माहीत झाली आहे. माझ्यासाठी काही एक लपलेलं नाही. आणि असं बोलून माता रमाई जवळचा दागिना वराळे मास्तरांच्या हातात सोपवतात. वराळे मास्तर तो दागा घेण्यास नकार देतात. त्यावेळेस माता रमाई उद्गारल्या. मास्तर, कुपोषणामुळे व औषध उपचार विना मी 4 लेकरं डोळ्या देखत मरताना पाहिली. एक किटूक जर का त्या काळी माझ्या हाती असते तर इंदू, रमेश, राजरतन व गंगाधर या माझ्या पोटच्या गोळ्यांना जगविण्याकरिता नक्कीच तो मी मुलीत काढला असता. मास्तर, ती जशी माझ्या पोटाची लेकरं होती तशीच ही माझ्या साहेबांनी पेरलेल्या समतेच्या बाजारातली फुलं आहे. असे पवित्र उद्गार माता राजांनी व्यक्त केले आहे. एकदा बाबासाहेब आंबेडकर खूप गोडीत होती. ते बाबासाहेब ते माता रमाईंना म्हणाले की रामू, माझी खूप दिवसापासूनची इच्छा आहे तुझ्यासाठी दागिने घडून आणण्याची. चल आपण तुझ्यासाठी दागिने घडून आणू.
त्यावेळेस माता रमाई म्हणाल्या, सूर्यप्रकाशाप्रमाणे आपल्या प्रखर विचारांच्या तेजाने अंधाराकडून उजेडाकडे घेऊन जाणारा कोहिनूर हिरा कुंकुवाच्या रूपात मला लाभलेला असताना ते मृगजळाप्रमाणे सत्याचा भास निर्माण करणारे निर्जीव दागिने मिरवून मी काय करू? बाबासाहेब, मला दागिन्याची मुळीच हौस नाही. त्यापेक्षा त्या दागिन्यासाठी ठेवलेले पैसे बहुजन बांधवांच्या उन्नती आणि विकासासाठी खर्च करा. विद्यार्थी दशेत असताना वादळवाऱ्याच्या पावसात आडोशीला थांबलेल्या भिवबांना घर बाटलं जाईल म्हणून मनुवादी मानसिकतेने त्यांना घर पावसात हुसकावून लावले. मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात तहानेने व्याकुळ झालेल्या भिवबाने विहिरीचं पाणी शेदून पिले म्हणून बेदम मारहाण करण्यात आली. दाभोळला वडिलांच्या भेटीत जात असताना महाराज पोर म्हणून गाडीवानाने अपमानास पद वाढवून दिली. बडोदे सरकारच्या नोकरीत असताना त्यांना अपमानित वागणूक दिली. विद्यार्थी दशेत असताना फळ्यामागे ठेवलेले सवर्णांचे डबे वाटले जातील म्हणून बाल बेवबांना फळ्यावरच गणित. अपमानाच्या तळणात वरडलेल्या भिवबांनी जीवनाचा गुणाकार भागाकार करून भूमिपुत्र बहुजन बांधवांना कायम स्वरूपी बेरजेचं जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. 1947 साली बाळासाहेब गोंधळे मराठा मंदिर मध्ये मार्गदर्शन करण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रित केले होते. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, तुम्ही आमच्या बरोबर आला तर वरिष्ठ म्हणून राहाल आणि आर्यांबरोबर गेला तर कनिष्ठ म्हणून राहाल. शेवटी निर्णय मात्र तुम्हालाच घ्यायचा आहे. आज उशिरा का होईना मराठा समाजाला आपली खूप भूल करावी आहे. आपल्या अधोगतीचं जबाबदार मुस्लिम अथवा बौद्ध समाज नसून आपल्या अधोगतीला जबाबदार मनुवादी समाजच आहे. ही गोष्ट खऱ्या अर्थाने मराठा समाजाला कळून चुकली आहे. आणि त्यामुळे हा मराठा मुस्लिम आजचा हा कार्यक्रम त्यांनी घडून आणला. त्यामध्ये मुस्लिमही आहेत, बौद्धही आहेत, ख्रिश्चनही आहे, मराठी पण आहेत. तर अशा प्रकारे आपल्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी ते विचारांचं परिवर्तन घडून आणलं. ते आज खऱ्या रूपात सत्य रूपात आलेलं आहे. बंधूंनो, माझं भाषण संपवत असताना मी दोन गोष्टी सांगतो आणि मी सांगतो. बंधूंनो, काँग्रेसने भरतीवरती बंदी आणली. भाजपने तिजोरी ओढली. ही भरतीबंदी आणण्याचं कारण काय? त्याला कारण बाबासाहेबांनी समाजामध्ये क्रांती घडून आली. आपल्यामध्ये शिक्षणाचा ओढ निर्माण केली. तुमच्यामध्ये बसल्या चाललं असेल की एका मुस्लिम माणूस तर बाबासाहेबांवरती बोलत आहे. पूर्वी असा प्रकार घडत नव्हता. तर बाबासाहेबांनी जी मेहनत घेतली आणि त्यामुळं आज बौद्ध, मराठा आणि मुस्लिम समाज हा उच्च शिक्षित झालेला समाज आहे. आणि त्यामुळं हा उच्च शिक्षित झालेला समाज पूर्वी काय करत होता? शिपाई म्हणून काम करत होता आणि ते पायलटची भूमिका पार पडत होती. परंतु हा समाज आज उच्च शिक्षित झाला आहे आणि पुढील काळात जर का भरती केली तर आपण
शिपाई म्हणून भरती होऊ आणि हा जो मराठा मुस्लिम आणि बौद्ध समाज आहे तो पायलटची भूमिका बजावणार आहे. आणि त्यामुळंच या ब्राह्मण समाजाने अमनवादी समाजाने या काँग्रेस आणि भाजप जे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत, एक सापनाथ आणि दुसरा नागनाथ आहे, या दोघांनी मिळून ही भरतीवरती बंदी आणलेली आहे. EVMची मशीन काँग्रेसने या देशात आणली आणि EVMचा घोटाळा भाजपने पकडला आणि त्यानंतर काँग्रेस म्हणालं की इतकं वर्ष आम्ही राज्य केलं, आता तुम्ही राज्य करा, परंतु हे EVMचा घोटाळा समाजापर्यंत येऊ नका. आणि त्यामुळं आजही काँग्रेस EVM वरती जास्त बोलत नाही, भरतीवरती जास्त बोलत नाही. तर काँग्रेस आणि भाजप हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. म्हणून बापाने मारलं, सापाने चावलं, आता पावसाने झोडपलं तर सर्वसामान्य भूमिपुत्रांनी न्याय मागायचा कोणाकडे, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. या विचित्र परिस्थितीतून आपल्याला अंधारातून उजेडाकडे घेऊन जाण्यासाठी अंजुमभाई यांनी सामाजिक आंदोलन निर्माण केलेलं आहे. विठ्ठल गायकवाड हे सुद्धा त्यांनी आंदोलन केले. आता हा कार्यक्रम तो त्याच उद्देशाकडे घडून आणला. मला आजच्या या कार्यक्रम बोलण्याची संधी करून दिली. 8 वर्षानंतर मी बोलायला लावलेलं आहे आणि बोललो आहे. आणि जे काही मी बरोबर बोललो नसलं तर ते आपलं समजा आणि जे काही वाईट असेल ते माझं समजून मला क्षमा करा असं बोलून माझ्या विचारांना मी विराम देत असताना मी शेवटी एवढेच म्हणेन की रात्र देतो आकाश सूर्य देतो प्रकाश, रात्र देतो आकाश सूर्य देतो प्रकाश, वारा देतो श्वास, फुलं देतात सुवास, मेघा देतात पाणी, पक्षी गातात गाणी, झाडे देतात छाया, माती देते माया, माणसाने प्रेम द्यावे एकमेका, हात घ्यावे घेता घेता एक व्हावे, घेता घेता एक व्हावे. जय जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद ताईबाई. खरं म्हणजे आज घर तिथं रमाई या अभियानांतर्गत रमाई महोत्सव आपण सर्व या ठिकाणी साजरा करत आहोत. आणि याचे मुख्य आयोजक याचे मित्र विठ्ठल गायकवाड साहेब यांचे सुंदर वाणी आज आपण या ठिकाणी ऐकले होते. यांचे मित्र ताईबाई शेठ, ताईबाई शेठ, मंचावर उपस्थित भगवान भेंडे साहेब, दुसरे चळवळीतील आमचे चांगले सहकारी मित्र ॲडव्होकेट भाई चव्हाण साहेब, उपस्थित बंधू आणि भगिनी. खरं म्हणजे मला एक 8 दिवसापूर्वी विठ्ठल गायकवाड साहेबांनी माहिती दिली की आपण रमाई जयंती या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत आणि त्या कार्यक्रमामध्ये ताईबाई शेठ हे प्रमुख वक्ते असतील. तर विठ्ठल गायकवाड साहेबांनी मला सांगितलं की अंजुमबाई ताईबाई शेख यांचं व्याख्यान आपण स्मारकावर ठेवणार आहोत. मला माहिती मिळतात मी ताईबाई यांना भेटायला गेलो आणि विठ्ठल साहेबांना मी विचारलं सर, आता मला विठ्ठल भाई गेल्या 8 वर्षापासून ज्या माणसाचं व्याख्यान अनेक लोक मागतात, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जसं व्याख्यान झालेलं गाजलेलं माणूस आहे आणि कुणालाही त्यांनी ते वेळ दिले नाही. तुम्हाला कसं काय त्यांनी वेळ दिली? तर मला आज त्याचा राज आता समजला. ते त्यांची सुरुवातच विठ्ठल गायकवाड साहेबांच्या माध्यमातून एवढ्या भागातून सुरू झाली आणि त्यांना त्यांचा मान ठेवायचा होता म्हणून त्यांनी हा वेळ दिला. दुसरं विठ्ठल गायकवाड यांचं मी नाराजगी व्यक्त केलं. ताईबाई शेठ यांच्या व्याख्यानाचा अध्यक्षपद झाला म्हणजे माझ्याकडे मूर्ती तोंडी करून कुठेतरी मला अडचण आणण्याला काम केलेलं आहे तरी हरकत नाही. कारण आपण एक चळवळीतले कार्यकर्ता आहोत आणि काम करताना अनेक प्रसंग असे येतात. आजचा जो विषय होता ते खूप महत्त्वाचा विषय होता. मित्रांनो, बाबासाहेबांच्या जीवनात रमाईचे योगदान आमचे ॲडव्होकेट साहेब या ठिकाणी बसले.
मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर ठणकवून सांगतो, कारण हा एक असा विषय आहे जगात कोणीही या विषयाला न्याय देऊ शकत नाही, कोणीही न्याय देऊ शकत नाही. कारण जे योगदान माता रमाईचं जे योगदान बाबासाहेबाबरोबर आहे, त्या योगदानावर कितीही तुम्ही लिहा, कितीही तुम्ही बोला, कितीही तुमचे व्याख्यान होऊ द्या, कितीही तुमचे कार्यक्रम होऊ द्या, मात्र कुणीच त्याला न्याय देऊ शकत नाही. कारण इतका मोठा जो विषय आहे आणि या विषयाला ताहिरबाई आपले ताहिरबाई शेख या ठिकाणी त्यांनी आपला इथं विचार व्यक्त केले. अध्यक्षांचं काम असतो की काही जर कमी राहिली तर ते पूर्ण करायचं असतं. तर मला मी कसं काय पूर्ण करणार, ताहिरबाई कुठे कमी राहिली नाही. अल्हम्दुलिल्लाह, सुम्मा अल्हम्दुलिल्लाह, आपने पूरी तरह इंसाफ देने का काम किया. 8 साल के बाद भी आपका जो व्याख्यान है वो व्याख्यान समाज को दिशा देने वाला है. 8 साल के बाद भी आपने जो बोला है वो लोगों को आगे काम आने वाला है. इस किस्म का मैं यहाँ पर उसको मैं नमूद करता हूँ. दूसरा, या ठिकाणी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे. खास करून मी विठ्ठल गायकवाड साहेबांना आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो. कार्यकर्ते उपस्थित असल्यामुळे कार्यकर्त्यांची भावना केली पाहिजे. पुढं प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या जीवनात काम करत असताना कोणतं तरी एक काम असं करावं जे 100 वर्ष लोकांच्या लक्षात राहिलं. एक काम कोणतं तरी काम तर आपण भरपूर करतो, अनेक आंदोलन करतो, आपण मोर्चे काढतो, आपण वेगवेगळ्या विषयावर आपण आपले कार्यक्रम होतात. पण एक काम जे आहे कुठलं तरी एक आपण असं केलं पाहिजे जे 100 वर्षानंतर पण त्याची आठवण राहिली पाहिजे. तो काम आमच्या मित्र विठ्ठल गायकवाड साहेबांनी माता रमाईचा पुतळा पुण्यामध्ये भव्य दिव्य पुतळा उभा करून येणाऱ्या 100 वर्षांच्या मुलांसाठी मुलींसाठी ते एक मार्गदर्शन म्हणून एक चांगला भव्य दिव्य इमारत त्यांनी उभा करून एक संदेश देण्याचं काम केलं. त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि अनेक कार्यक्रम 2-3 दिवस आता लगातार कंटिन्यू या ठिकाणी होणार आहे. त्याच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवावी अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या समोर एक विनंती व्यक्त करतो आणि माझा अध्यक्ष भाषण इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मूल्यवासी.